तर नमस्कार मित्रांनो, आजचा प्लॅन आमचा थोडा वेगळाच होता ना. आम्ही कुठे फिरायला निघालोय ना कुठे पार्टीसाठी निघालोय. आज आम्ही निघालोय फक्त चहा पिण्यासाठी. सकाळपासून थोडी एक्साइटमेंट होतीच, कारण की हा प्लॅन आमचा कालचा होता, पण तो काही कारणामुळे फेल गेला. मग दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो, आमचं काही ठरलं आणि मध्ये मध्ये थोडंसं ऊन वगैरे होतं, पण चहा पिण्यासाठी काय सगळं चालतंच. त्यामुळे काय आम्ही कसला विचार न करता निघालो दोघं जण मस्तपैकी. बोगदा वगैरे आला, सुनील म्हणला बोगदाची ते मला थोडंसं शूट कर. मग सुनील भाऊचं पण थोडंसं व्हिडिओमध्ये सुनील भाऊला घेतलं. मध्ये मध्ये दोघांची मजा मस्ती चालू होती. मजा मस्तीमध्ये आम्ही दोघं एकमेकांना काही किस्से सांगत होतो. किस्से सांगता सांगता शेवटी आम्ही पोहोचतो मला प्रसाद मलाई चालाय बघू. वातावरण पण खूप मस्त झालं होतं आणि आम्ही इथला चहा आधी पण पिला होता आणि मग आता परत आमची एक्साइटमेंट झाली चहा पिण्यासाठी. तर पोचलो आम्ही मस्तपैकी. तर गर्दी तर थोडीशीच होती, जास्त काही गर्दी नव्हती, त्यामुळे आमचा लगेच नंबरही आला. मग आमचा नंबर आला की मस्तपैकी भाऊनी चहाचे कप भरले, त्यात मलाई वगैरे टाकली. एक नंबर असा स्वाद होता चहाला. मग आम्ही मस्तपैकी टेबलला जाऊन बसलो आणि एक सिप पिला. एक नंबर चहा. असं रोज चहा कुठे मिळतं तो आपल्याला प्यायला, एकदम नेक्स्ट लेवल असा चहा होता. तर तुम्हालाही कुठे एखादा चहाचा स्पॉट माहिती असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो, जो आम्ही पुढच्या वेळेस नक्की ट्राय करू. मित्रांनो आता आपण आलो आहोत प्रसाद मलाई चहाला. तर चहा वगैरे कसा होता सुनीलला विचारायचं. सुनील कसा होता चहा? एक नंबर होता, क्लास होता. तर सुनीलला वगैरे चहा आवडलेला आहे, मस्त खास- चहा होता. हां बोल. आम्ही खास चहा पिण्यासाठी खेड शिवापूरला आलेलो आहे. पुण्यातून तुकाईनगर येते. आम्ही फक्त चहा पिण्यासाठी आलेलो आहोत एवढ्याला मित्रांनो. तर चला भेटूया पुढे. चहाचा वगैरे आनंद घेऊन शेवटी आम्ही निघालो आणि बोगद्याच्या पुढे आलो. लागला नवले ब्रिज. नवले ब्रिजला नेहमीप्रमाणे मित्रांनो लागलं होतं ट्रॅफिक. पुढे काहीतरी आंदोलन चालू होतं, त्याच्यामुळे ट्रॅफिक खूप जाम झालं होतं मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ इथपर्यंतच. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. चला, थँक्यू.